पश्चिम आशियातील तणाव जैसे थे, वर्क फ्रॉम होम पद्धत स्वीकारा. तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पेट्रोल डिझेलचा वापर जपून करा. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक कोंडी 70 दिवसांनंतरही कायम असल्यानं पंतप्रधानांचं आवाहन. तर तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचा वापरही मर्यादित करण्याचं मोदींचं आवाहन. एक वर्ष सोनं खरेदी करू नका. आयातीवर खर्च होणारं 6 लाख कोटींचं परकीय चलन वाचवण्यासाठी मदत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला आवाहन. मोदींचे उपदेश म्हणजे सरकारच्या अपयशाचे पुरावे. राहुल गांधींची टीका. तर देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप. अखिलेश यादवांचं टीकास्त्र. नाशिक टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. टीसीएस कंपनीतील वातावरण टॉक्सिक असल्याचा अहवालात उल्लेख. पॉश कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे राज्य सरकार आणि टीसीएसला निर्देश. टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण. नीता खानला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी. न्यायालयीन कोठडीनं टीसीएस प्रकरणातील तपासाला नवं वळण. आमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत वाढ. मतीन पटेल यांच्या घराला अतिक्रमणाची नोटीस. मतीन पटेल यांचं नगरसेवक पदही धोक्यात. अशोक खरातचा ताबा आता ईडी घेणार. ईडीकडून कोर्टात अर्ज. न्यायालयानं ईडीचा अर्ज मंजूर केल्याची माहिती. एसआयटीकडून रुपाली चाकणकरांवर प्रश्नांचा भडीमार. खरातच्या फार्म हाऊसवर किती वेळा गेल्या, कोणत्या पूजा केल्या असे सवाल. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबतही विचारणा. एमपीएससी वर्ग क भरतीत ऑप्टिंग आउटचा काळा बाजार. नोकरीच्या स्वप्नांवर 8 लाखाचा सौदा असल्याचा आरोप. वेटिंगवर असलेल्या उमेदवाराकडे मागितले 8 लाख. गंभीर प्रकारामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ. कोल्हापूरमधील पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात. पंचगंगेत मैलोन्मैल जलपर्णीचं साम्राज्य. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष. मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा घटल्यानं पालिका प्रशासनाचा निर्णय. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. महागाई भत्ता आता 58% 60% होणार. मुख्यमंत्री विजय यांनी घेतली एम के स्टॅलिन यांची भेट. स्टॅलिन यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. विजय आणि स्टॅलिन भेटीनं राजकीय चर्चांना उधाण. क्रूज शिपवर हंता व्हायरसचा उद्रेक. 17 अमेरिकन नागरिकांना तातडीनं हलवलं. 17 पैकी एकाला हंता व्हायरसची लागण, तर दुसऱ्या प्रवाशांमध्ये सौम्य लक्षणं आढळल्याची माहिती. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला 75 वर्ष पूर्ण. सोमनाथ मंदिर परिसरात वायुसेनेचा अभूतपूर्व एअर शो. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सोहळा.